नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आता ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्या शेवग्यामध्ये आपल्याला मावा असेल किंवा इतर ज्या किडे असेल त्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला दिसून येत असेल. तर हे का बरं होतं, की वातावरण जेव्हा चेंजेस होतं, ढगाळ वातावरण जर आलं तर आपल्याला जो काळा मावा असेल तो आपल्या पानाच्या मागच्या साईडला किंवा कवळ्याच्या फांद्या असेल, कवळ्याचे फुटवे निघलेले असेल किंवा आपले जे मुगारे असतात, जी कळी असते बारीक-बारीक त्यावर आपल्याला मावा दिसून येत असेल. तर ह्या माव्याचं आपण नियंत्रण कसं करू शकतो, ती माहिती सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मावा जो असतो, तो काय करतो, आपले जे कवळ्या ज्या फांद्या असतात, कवळे जे फुटवे असतात, त्यातून रस शोषण्याचं काम करतो. त्यामुळे आपल्या झाडाची म्हणावं तशी वाढ होत नाही आणि फुलकळी ड्रॉपिंग होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं आपण याच्यावर कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं असतं. आता इथं तुम्ही पाहू शकता, आपल्याला दिसत असेल, हे पहा, या कळीच्या खालच्या बाजूला आपल्याला मावा दिसत असेल. तर दिसत नाही असा, इकडून तुम्ही पावलं पहा, दिसत असेल. तर असा जो मावा आहे, या माव्यामुळं काय होतं, कळी उमलायला पण प्रॉब्लेम येतो आणि सेटिंगला पण आपल्याला प्रॉब्लेम येतो. तर याच्यावर लवकर जर आपण कंट्रोल केला तर आपल्याला रिझल्ट येतो. जर जास्त प्रमाणात मावा वाढला तर लवकर काय कंट्रोल होण्याला आपल्याला वेळ जातो. शेतकरी मित्रांनो, तर यासाठी आपल्याला रासायनिकमध्ये जर पाहिलं तर आपण कीटकनाशक घ्यायचं आहे आपल्याला कॉम्फिडर. त्यामध्ये आपल्याला इमिडॅक्लोप्राइड नावाचा घटक येतो. तर हे जे आहे ते आपल्याला 7 ते 8 ml प्रति पंपासाठी वापरायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याचा वापर करताना आपल्याला सकाळी लवकर फवारणी करायची आहे किंवा सायंकाळच्या टायमाला फवारणी करायची आहे. जास्त उन्हामध्ये शक्यतो आपण फवारणी टाळावी, जेणेकरून आपल्या शेवग्यामध्ये कोणतंही आपल्याला पानावर जर उन्हात फवारणी केल्यावर पानं जळण्याची आपली शक्यता असते. त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर याची सकाळी किंवा सायंकाळच्या टायमालाच फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपण इमिडॅक्लोप्राइड घटक असलेला टाटा इमिडा घेऊ शकता किंवा टाटा माणिक असेल ते घेऊ शकता. त्यानंतर आपाचे जे कीटकनाशक येतं ते घेऊ शकता. यामधून आपण कोणतं पण एक घेऊन आपण याची फवारणी करू शकतो. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण माव्यावर नियंत्रण करू शकतो. तुम्हाला आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.